याआधी मुंबईच्या महापौर रितू तावडे खर्चामुळे कधी कधी वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. बंगल्याच्या अंतर्गत दुरुस्तीसाठी 3,40,00,000चा खर्च एप्रिल 2026 मध्ये प्रस्तावित करण्यात आला होता. त्यावरून आरोप प्रत्यारोप झाले होते. तर बंगल्याबाहेरच्या सुविधा आणि पायाभूत कामांसाठी 2,89,00,000च्या खर्चाचा प्रस्ताव होता. जुलै 2026 मध्ये त्यावेळेस देखील वादंग उठलं होतं. नूतनीकरण आणि बाह्य सुशोभीकरणासाठी देखील 6,29,00,000चा खर्च जुलै 2026 मध्ये प्रस्तावित करण्यात आला होता. त्यावरून देखील रितू तावडेंवर आरोप झाले होते. महापौरांच्या प्रसिद्धीसाठी 3 महिन्यामध्ये 10 लाखांच्या खर्चाचा देखील आरोप विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला होता. महापौरांनी पीएला 50,000चं मानधन देण्याची मागणी केल्याचा देखील आरोप पेडणेकरांनी केला होता.